नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात सुपरफास्ट आढावा. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साताराचे प्रसिद्ध ग्रामदैवत ढोला गणपतीची नगरसेवक पंकज चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महापूजा केली. मुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे उदयनराजे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन सातारकरांना केल्यामुळे सातारचे ग्रामदैवत ढोला गणपतीच्या महापूजेच्या निमित्ताने खासदार उदयनराजे यांना आरोग्य चांगले राहावे हा यामागचा उद्देश असल्याचे मत यावेळी नगरसेवक पंकज चव्हाण यांनी व्यक्त केले. सातारा लोणंद मार्गावरील रस्ता नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणात त्रुटी असून ठेकेदाराकडून निकृष्ट काम होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून आज आंबवडे फाटा येथे रस्ता रोको करत या निकृष्ट कामाचा निषेध करण्यात आलेला आहे. हलगर्जीपणाच्या कामामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ठेकेदार आणि शासकीय विभागाकडून अनागोंदी प्रकार सुरू असून योग्य पद्धतीने हे काम न झाल्यास आम्ही स्वतः नाले व रस्ता जेसीबीने उकळून टाकू असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. राष्ट्रवादीच्या या रस्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. दरम्यान पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत करून दिलेली आहे. महाबळेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल ली मेरिडियन येथे महिलांच्या सुरक्षतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. महाबळेश्वर येथील जननी माता हाऊसिंग सोसायटी येथे वास्तव्यास असलेले आणि मूळ राहणार उत्तराखंडमधील काठगोदाम हल्दीवाणी येथील रोहित बन्सीधर पांडे वय 38 हे मागील 3 महिन्यांपासून याच हॉटेलमध्ये सेल्स असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास आणि पुन्हा 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास याच हॉटेलमध्ये वेलनेस पदावर कार्यरत असलेल्या 29 वर्षीय युवतीसोबत आरोपीने गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पीडित युवती आपल्या लॅपटॉपवर काम करत असताना आरोपीने अचानक त्या ठिकाणी येऊन वाईट हेतूने छेडछाड करत विनयभंग केल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे पीडित तरुणी मानसिकदृष्ट्या हादरून गेली असून मात्र तिने धैर्याने पुढे येत संपूर्ण प्रकार महाबळेश्वर पोलिसांसमोर मांडलेला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाबळेश्वर पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74 आणि 75 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत डीपी फोडून तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे 17 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाई परिसरात विशेषतः दोम कॅनॉलगत असलेल्या रोहित्रांमधील तांब्याच्या तारा चोरीच्या घटना घडल्या होत्या. सीसीटीव्ही सुविधा नसल्याने तपासात अडचणी येत होत्या. तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांच्या मदतीने 3 आरोपी फलटण येथील तर 3 आरोपी वाई येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सर्व 6 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 300 किलो तांब्याची तार, गुन्ह्यात वापरलेली 2 दुचाकी, 1 4-चाकी वाहन आणि 5 मोबाईल फोन असा एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मान तालुक्यातील वरकुटे, मलवडी व खटाव तालुक्यातील कलेढोण, गारुडी, मुळीकवाडी, तरसवाडी या परिसरात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र अचानक आलेल्या सरीमुळे शेतकरी व नागरिकांची एकच धावपळ उडाली. मान व खटाव तालुक्यात दुपारी उकाडा जाणवत होता. सायंकाळी अचानक ढग दाटून आले आणि काही मिनिटातच मुसळधार सरी कोसळू लागल्या. वरकुटे, मलवडी बाजारपेठेत व रस्त्यावर असलेल्या नागरिकांनी आसरा शोधत पळापळ केली. काही ठिकाणी पाण्याचे तळे साचल्याचे चित्र दिसून आले. या अवकाळी पावसामुळे काढणीस तयार झालेल्या पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हरभरा, गहू, ज्वारी व द्राक्षांसह इतर फळपिकांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून कास पठार परिसरातील घाटवण तालुका सातारा येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री घाटाई देवी तीर्थक्षेत्राला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. याबद्दल घाटाई देवी देवस्थान ट्रस्ट परिसरातील ग्रामस्थ आणि भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. घाटवण येथील घाटाई देवीच्या यात्रेला दरवर्षी हजारो भक्त भाविक येत असतात. यापूर्वी क वर्ग असल्याने या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मर्यादा येत आहेत. या तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा मिळावा अशी मागणी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी नामदार शिवेंद्रराजे यांच्याकडे केली होती. घाटाई देवी तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा मिळावा यासाठी नामदार शिवेंद्रराजे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने राज्याच्या ग्रामविकास विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेतून घाटाई देवी तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा प्रदान केल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
लिपिक संवर्गाच्या वेतन श्रेणीतील तफावत दूर करून सुधारित वेतन लागू करणे यासाठी विविध मागण्यांकरिता राज्यातील शासकीय निमशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी संघटना यांच्या वतीने राज्यभर पुकारण्यात आलेल्या काम बंद आंदोलनास कराड पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनीही काम बंद ठेवून पाठिंबा दिलेला आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। सातारा जिल्ह्यातील परिस्थिती सध्या अत्यंत संवेदनशील बनली असून जिल्हाधिकारी कार्यालय साताऱ्यासमोर आज मोठ्या प्रमाणावर आजी माजी सैनिकांचा जमाव एकत्र आला असून सैनिक निषेध मोर्चा काढण्यात आला आहे। परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे। चितळीगाव तालुका खटाव येथील माजी सैनिक रणजित निकम यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली असून या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरलेला असून माजी सैनिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, फरार आरोपींना तत्काळ अटक व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी आज हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी घडलेली नुकतीच दहशतीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा फलटण शहरात रविवार पेठेतील हिंदुस्थान हार्डवेअर येथील पटेल बंधू या व्यापाऱ्यावर शहरातील गाव गुंडांच्याकडून अमानुष मारहाण करण्यात आली। याबाबत फलटण शहरात चिंतेचे वातावरण असून पोलीस प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। वारंवार व्यापाऱ्यांनी मागणी करून सुद्धा आंबेडकर चौकात पोलीस चौकीमध्ये पुरेसा पोलीस बंदोबस्त नसतो, पूर्ण वेळ ती उघडीही नसते, फक्त तेथे होमगार्ड तैनात केलेले असतात, तरी आंबेडकर चौक येथे पोलीस चौकी कार्यरत व्हावी अशी मागणी व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। नवी दिल्ली येथे AI समिट भारत मंडपमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला। याचा निषेध सातारा शहर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला। खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोडो मारो आंदोलन करत फोटोचे दहन केले। आंदोलनकर्त्यांवर देशद्रोही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील पदाधिकाऱ्यांनी केली आहे। जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर परिसरात मौजे मुनावळे तालुका जावळी येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पास विविध विभागांच्या आवश्यक ना हरकत परवानग्या न मिळाल्याने रखडलेला आहे। त्यामुळे या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेला कोट्यावधी रुपयांचा निधी अन्य अत्यावश्यक विकास कामांसाठी वळवण्यात यावा अशी मागणी पर्यावरणवादी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे।